तुमच्यात हिम्मत आणि मर्दानगी असेल तर संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज। राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। त्यातच ठाण्यातील मनसे उमेदवाराबाबत समोर आलेल्या व्हिडिओवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली आहे। एकनाथ शिंदेंमध्ये हिम्मत आणि मर्दानगी असेल तर त्यांनी असे पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग थांबवून समोरून लढावे असे ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी दिलेला आहे। संजय राऊत यांनी नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओचा संदर्भ दिला। यावर संजय राऊतांनी भाष्य केले आणि हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, त्यांना गाडीत टाकतात आणि थेट उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेऊन येतात आणि हे काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच दबाव किंवा धमक्या असाव्यात। पोलिसांनी त्यांचे काम इमानदारीने केले असले तरी हे चित्र संतापजनक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। या प्रकरणावर निवडणूक आयोग काही ठोस कारवाई करणार नाही। निवडणूक आयोग केवळ अहवाल मागवेल आणि चौकशीचे आश्वासन देऊन वेळ काढेल। त्यामुळे आता या अन्यायाविरोधात न्यायालयात जाणे हाच योग्य मार्ग उरलेला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। ठाण्यामधलं जे चित्र किंवा व्हिडिओ काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला तो अत्यंत गंभीर आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतायत। हे काम पोलिसांना दिलं आहे, हे काम पोलिसांना दिलं आहे आणि पोलीस ते इमानइतबारे करतायत। आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू। पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात। तुमच्या समोर ते लढायला नको आहे। तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतलेली आहे। तुम्ही लढा ना आमच्या समोर, तुम्ही लढायला काहीच हरकत नाही, आम्ही लढायला तयार आहोत। खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत। एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिम्मत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही, पण त्याने आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत। ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडवले गेले त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही, अहवाल मागवेल, चौकशी करेल, आमचं लक्ष आहे सांगेल। न्यायालयात जाणं हा एकमेव मार्ग त्याच्यासमोर आहे आणि न्यायालयात जर कोणी जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। यावरून लोकांच्या मनामध्ये मोठा रोष असलेला पाहायला चीड आहे लोकांच्या मनात चीड आहे आणि ती चीड तुम्हाला मतपेटीतून दिसेल। तुम्हाला वाटत असेल अशा प्रकारे उमेदवार पळवल्याने, मताला 10,000 15,000 वाटल्याने मुंबई ठाण्यातल्या मतदारांवर फरक पडेल, तर तो भ्रम आहे। जे विधानसभेला लोकसभेला झालं ते महापालिकेत होणार नाही याची मला खात्री आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई।